त्यानंतर मयूरजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंचांनी मॅच सुरू करायची आहे. स्वागत आणि सन्मान होत राहील. त्यानंतर मयूरजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मयूर पाटील त्यानंतर यज्ञेशजी काटेकर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर अभिमानजी पांडे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. मॅच सुरू होते. सुभाष धुमाल आपण स्वागत सन्मानच्या मध्ये सुद्धा समालोचन करायचं थांबल्यानंतर. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलेला आहे. स्क्वेअर एक रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. त्यानंतर बिट्टूजी सिंग यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. लास्ट क्वार्टर फायनल भव्य 11 वाघविल विपक्ष जय गावदेव पीसे या दोन संघामधील हा सामना पाहायला मिळतोय. त्यानंतर भरतजी मोट्टू यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. बंडू पाटील माजी सरपंच पिंपळनेर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र बॅटचे इनर एज एस्ट्राचे मागे चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय भव्य 11 वाघविलला विपक्ष जय गावदेव पीसे या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे चेतन पाटील भव्य 11 वाघविल संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं P1चं षटक चालतोय. सामना करत फलंदाज आदित्य शेलार. नॉर्थ विनय पाटील पाहायला मिळतोय. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. गली रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने पीसे संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. 3 संघ आतापर्यंत टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत. विहान इंटरप्राइजेस नानकर. सुभाष धुमाल थांबवतोय. बंडू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच पिंपळनेर यांचं स्वागत आणि सन्मान नितेश दादा यांकर आपण आपल्या शुभास्ते करायचे. षटक संपल्यानंतर आपण मॅन ऑफ चा पुरस्कार देऊ. ओम 11 बोरसिटी संघाचे तेजस जाधव इज द मॅन ऑफ द मॅच. तेजस जाधव आपण यायचं इकडे. तेजस जाधव ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आपण यायचंय. 2 षटके हाताळताना फक्त 5 धाव खर्च केले होते आणि 3 सफलता 3 विकेट प्राप्त केले होते तेजस जाधव. रेड सिग्नल OET फलंदाज बाद पहिला हादरा बसतो या जय गावदेव पीसे हा संघाला.
तेजस जयदेव यांनी खरं तर संघासाठी कमबॅक केलं होतं, कारण 2 षटकानंतर वरालदेव स्पोर्ट ताडाळे हा संघ फ्रंटफुटला वाटत होता आणि तिसरं षटक त्याने जे हाताळलं आणि तिथेच खऱ्या अर्थाने आपल्या विजयाचा पाया रचला. वाईटचा देखील इशारा आला होता पंचांकडून. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते 10. विनय हा बाद झालेला आहे. न्यू बॅटर जगावदेव पीसी संघाकडून आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय पियुष पाटील. पंचांना विनंती असणार आहे की मॅच सुरू राहील, स्वागत सन्मान सुद्धा होत राहतील. मॅच आपण थांबवायची नाही आहे, मॅच सुरू राहील. व्ही एन इंटरप्राइजेस स्नानकर, स्वर्गीय परिश्रम स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि ओम इलेव्हन बोरशेती या 3 संघांनी आतापर्यंत टॉप 4मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. हे 3 संघ आतापर्यंत सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत आणि चौथा कुठला संघ असेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. वाघविल की मात्र पेशी आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. डीप एक्स्ट्रा रिझनमध्ये मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. इथे काय घडलं? यस, फलंदाज बाद होतोय धावची चिरोबाने. दुसरा हादरा इथे जगावदेव पीसी हा संघाला. तेजस आपण यायचं आहे. आपण पुरस्कार देऊया, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, खास करून आकर्षक ट्रॉफी आणि सरस्वती रंगराव पवार व स्वर्गीय कपिल गोविंद चौधरी स्मरणार्थ निलेशदादा यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी असणार आहे. सन्माननीय हनुमान चौधरी साहेब, नगरसेवक भिवंडी मनपा यांच्याकडनं आकर्षक गिफ्ट, तसेच आमचे महेशदादा पाटील व नगरसेविका योगिताताई पाटील यांच्याकडनं सुद्धा आकर्षक गिफ्ट. तेजस आपण पुढे यायचं आहे. बंडू पाटील माजी सरपंच पिंपळनेर यांच्या शुभ हस्ते आपण ही पारितोषिक, बालारामजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण ही पारितोषिक देऊया. पहिल्यांदा आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर बालारामजी ठाकूर आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट प्रदान करायचं आहे. नंदूजी बजागे आपण आपल्या शुभ हस्ते हे दुसरं जे गिफ्ट आहे हे प्रदान करायचं आहे. त्यानंतर अरेना स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून 1 मंथ मेंबरशिप फॉर फॅमिली हे पाहू शकता. हे कार्ड द्यायचं आहे, कार्ड घ्यायचं आहे आपण. तेजस हे कार्ड आपल्यासाठी असणार आहे. 5 मेंबर्ससाठी 1 मंथ मेंबरशिप असणार आहे. स्विमिंगसाठी फ्री असणार आहे. मात्र ह्या क्लबसाठी तुम्हाला जावं लागेल. अरेना स्पोर्ट्स क्लब एक फार मोठं नाव. या स्पोर्ट्समध्ये गेलाच हे कार्ड घेऊन फक्त तुझं नाव टाकायचं या आणि 5 मेंबरना घेऊन जायचं. 1 महिन्यासाठी स्विमिंग फ्री आहे. तेजस मी खरं तर मला वाटते खेळ थांबलेला आहे. थोडंसं ओपनिंग घेणार आहे मी, थोडंसं घेणार आहे तेजस. कारण काय की जेव्हा टर्निंग पॉईंट ठरतो, कारण खरं तर असं वाटलं 2 षटके संपल्यानंतर, कारण अर्जुन बांगरचं षटक महागडे ठरलं. कारण बऱ्याचशा वेळेला कित्येक स्पर्धेमध्ये बघितलं अर्जुन बांगरची जर कार्य ढेपाळली तर थोडा संघ अडचणी येतो. षटक महागडे ठरलं होतं, पण तिसरं षटक जे गोलंदाजी केलीस तिथे कुठेतरी सामन्याला काळाटणी मिळाली आणि खऱ्या अर्थाने विजयाचा पाया रचला. थोडंसं प्रेशर आला असेल नक्कीच. प्रेशर आलं होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन गेले होत्या आणि टीमनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे मी ओव्हर टाकली आणि चांगली तुमची सांघिक कामगिरी बघायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये अर्जुन बांगरने काय बॅटिंग केली होती, बाली बांगर 0वर बाद झाला होता. दुसऱ्या मॅचमध्ये तेच काम बाली बांगरने केलं आणि आज मात्र तुझी कामगिरी सांघिक कामगिरी बघायला मिळते. काय वाटते, सांघिक कामगिरीवर तू संतोष आहेस? हो, 100%. तर हा होता तेजस जाधव, ज्याने खरं तर उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं 2 षटके गोलंदाजी, 5 धावा आणि 3 फलंदाज बाद केले. सो वेल प्लेड तेजस आणि बेस्ट लक फॉर सेमीफायनल. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 2 बाद धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. जयगावदेवी पीसी संघाची 12 धावा. 2 फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. सध्या मैदानामध्ये पियुष पाटील आणि भावेश सेला ही जोडी. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज फॉरेनकडून महेश गुप्ता सज्ज होतोय. 4th क्वार्टर फायनल भव्य आणि वाघविल विपक्ष जयगावदेवी पीसी या 2 संघामध्ये. स्विंग अँड मेस इथे मात्र आपण पाहतो ऑसोडो ऑफस्टम चेंडू हाताळताना गोलंदाज निघून जातोय निर्धाव चेंडूमध्ये विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना गोलंदाज महेश गुप्ता.
दुसरं षटक मार्गस आहे. महेश गुप्ता पुन्हा एकदा फार करून वालताना इनसाइड आउट हा फटका आहे. या एक्स्ट्रा मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शत्रक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. डीप एक्स्ट्रा मधून झन्नाटदार चौकार आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 4 पोहोचते ती 16वर. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कुठली संधी खरं तर क्षेत्ररक्षकाकडे नव्हती. षटकातील पुढील चेंडू राईट अमोर द स्टंप. प्लॅन मेस पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतरचा हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना यानंतर BC4 सिटी फॉर्मॅटमधील पहिला सेमीफायनल मॅगी 11 विपक्ष मिथ स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना एक टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इथे लॉफ केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जातोय सीमा पार. लॉंगच्या वरून झन्नाटदार षटकार. व्हॉट अ शॉट. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडूने केली हवाई सफरी. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. फोर्सिंग स्ट्रोक पूर्णपणे ताकद झोकली होती या फटक्यामागे आणि चेंडू बॅटला लागला होता, त्याच्यावर मोड मोठली ती षटकाराची. हा षटकार आणि षटकारांनी संघाची धावसंख्या मुसंडी मारते 22-2. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल BC4 सिटी फॉर्मॅटमधील फर्स्ट सेमीफायनल मॅगी 11 अँड मिथ स्पोर्ट्स भिवंडी या दोन संघामध्ये. गतीमध्ये परिवर्तन, मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन होताना पाहायला मिळेल. दिशेवर नियंत्रण ठेवता आले नाही. जेव्हा तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करता तेव्हा दिशेवर कंट्रोल खूप महत्त्वाचा असतो. ते मात्र दिशा भरकटली जाते. आव्हान त्याचा वाटच्या रूपाने 23 धावा. इनसाइड आउट समोर खेळलेल्या चेंडूला सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू निघून जातोय सीमा पार. अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार. (29) 29 धावा धावपलकर पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळाला होता फलंदाज पियुष पाटीलच्या बॅटमधून. धावान वेग प्राप्त करून देताना या षटकामध्ये आपण पाहतोय पीसी संघाचा फलंदाज सध्या गोलंदाजीची पिशे काढताना पिसे उपटताना पाहायला मिळतोय. इथे आउटर एज थर्ड रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल या षटकाची समाप्ती P1 आणि P2 या दोन मॅन्डेटरी फॉल्टच्या षटकांच्या समाप्तीनंतर जय गावदेव पिसे संघाची धावसंख्या 2 बाद धावपलकर पाहायला मिळते ते 30 धाव. 15च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा पिसे संघाच्या फलंदाजाने झलकलेले आहेत. 2 सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. मात्र त्यानंतर पियुष पाटील यांनी पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घेतलेले आहे आणि जबाबदारी पेलताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा आज हा शेवटचा दिवस आपण बघतो. यानंतर आपण BC4 सिटी फॉर्मॅटमधील फर्स्ट सेमीफायनल पाहणार आहोत मॅगी 11 विपक्ष मिथ स्पोर्ट्स भिवंडी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. दोन मॅन्डेटरी पॉवरच्या षटकांची समाप्तीनंतर आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जे निर्बंध होते ते मात्र आता हटवले गेलेले आहेत आणि बहुसंख्येने क्षेत्ररक्षक इथे मात्र 30 सरकारच्या बाहेर पाहायला मिळते. कारण संघटनेला आता मात्र स्वतंत्र आहे आणि या जास्त संख्येने आता क्षेत्ररक्षक 30 सरकारच्या बाहेर डीपमध्ये पाहायला मिळतात. मात्र अजूनही आपण पाहतो 4 क्षेत्ररक्षक 30 सरकारमध्ये तैनात केले गेले आहेत नियमानुसार, ज्यामध्ये थर्डमॅन फायनल एक 20 सेफमध्ये आहेत विकेट किपरच्या. त्यानंतर पॉईंट थोडंसं बॅकवर्ड आणि कव्हर पॉईंट देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल मनेरा येतोय. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हान देता वाटच्या रूपाने. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे.
बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॉलिंग साईडने इथे मात्र पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. बॉलिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. माफ करा, इट्स वाईड बॉल. धावसंख्या 31-31. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय फोर्थ क्वार्टर फायनल, चौथा आणि शेवटचा क्वार्टर फायनल सामना भव्य 11 वाघवील विपक्ष जय गावदेव पिसे या दोन संघामध्ये. यानंतर सिटी फॉर्मॅटमधील पहिल्या सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल मॅगी 11 विपक्ष मेन स्पोर्ट्स भिवंडी या दोन संघामध्ये. स्विंग अँड मिस, कटरचा वापर, लेग कटर डिलिव्हरी, चांगल्या चेंडूच्या हाताने निर्धाव चेंडू, वाईट नंतर कमबॅक करताना गोलंदाज साहिल मनेरा पाहायला मिळतोय. इथे स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र डीप मधून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. जयगावदेव पीसी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 33 वर 3. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण पूलमधील हा शेवटचा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय वाघवेल विपक्ष पीसी या दोन संघामध्ये. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला फटक्यामध्ये वजन, धाव मिळली पूर्ण अर्धा डझन. फोर्सिंग स्ट्रोक आपण पाहतोय पूर्णपणे ताकद झोकली होती. रिप्लेमध्ये देखील पाहू शकता, अगदी वजनदार फटका होता. चेंडू बॅटला लागला होता, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. षटकाराचं दुसऱ्या अँगलने देखील प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो मेट्रिक रिझनमध्ये. एक धाव तर पूर्ण केले जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न. इथे मात्र चेंडू निघून जातोय या सीमा पार चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता स्लॉपी वर्क, अगदी सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. असे काही ते 1-2 का 4, जिथे 1 किंवा 2 धाव होत्या तिथे मात्र 4 धाव पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय सेफ हँड आणि अखेर फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. तिसरा हादरा बसतोय जय गावदेव पिसे या संघाला. वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. सिद्दीक बाबे सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सिद्दीक बाबे सरांचं देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये आगमन झालेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 43-43. लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, माफ करा. न्यू बॅटर साहिल पाटील. 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. तीन षटकांची देखील समाप्ती. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या 44-4. यस मित्रांनो, आज बरोबर ठीक 7 वाजता या मैदानावर उपस्थित असतील मन्नारा चोप्रा. विशेष म्हणजे एक अभिनेत्री तसेच मॉडेल. तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचा आपण रोल पाहतोय. आणि खास करून बिग बॉस 17वं जे पर्व झालं त्यामध्ये ह्या रियालिटी शोमध्ये खास चर्चेत आलेली आणि विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा तसे परिणिती चोप्रा यांची चुलत बहीण सध्या खूप चर्चेत आहेत. मन्नारा चोप्रा आणि यांचं आगमन बरोबर होईल 7 वाजता या मैदानावर.
आजच्या दिवसाचं खास आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. परिणिती चोप्रा आणि या प्रियांका चोप्रा यांची या बहीण आपण बघतोय ॲक्टर मनारा चोपड़ा को देखना ना भूलिए. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. पीछे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 44 धावा. वेलकम बैक. स्वागत है आप सभी का धर्मराजा चषक 2025 में. ये आखिरी क्वार्टर फाइनल है. बयान इंटरप्राइजेस नानकर, उसके बाद जॉली स्पोर्ट कामतकर और ओम 11 बुरशीदी सेमी में पहुंच चुकी है. चेतन पाटिल को मोर्चे पे लगाया गया है. उछाल दिया है, गेंद जा रही है इस वक्त पाइपलाइन की तरफ. 6 रन. कमाल का शॉट, हाफली थी और गेंद को खेल दिया मिड विकेट पर. 6 रन. देखिए पीछे टीम ने कल रात से यहाँ पर धमाका मचा है. स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त. 50 रन, 3 विकेट. 50 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. कल वाकबिल के भाया पाटिल और चेतन पाटिल ने बढ़िया परफॉर्मेंस किया था सुबह 5 बजे, लेकिन ये शाम 5 बजे का समय है. खेल की शुरुआत चेतन पाटिल. स्वीप किया है, हवा में गेंद है, फील्डर से दूर टिप्पा खाया है. इस बीच 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ 51. इसके बाद BC4 सिटी क्रिकेट का पहला सेमीफाइनल. मित महेश चोगले और आनंद नायडू फैम टीम, मित 11 और उनके साथ मैगी मांगीलाल पालीवाल फैम टीम है. दूसरा सेमीफाइनल मयूर पाटिल फैम टीम चैलेंज और उनके सामने प्रांशी स्पोर्ट्स. क्या स्वीप खेला है, गेंद दूर फील्डर के हाथ में गई है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर विकेट गिरता हुआ. ये देखिए किस तरह से विकेट गिरा है. वहाँ पर घुटना टेक कर शॉट खेला था. मेरे साथ वॉइस ऑफ महाराष्ट्र आइकॉन कमेंटेटर डॉक्टर गवली सर हैं. शुभात धुमाल बहुत ही ज़बरदस्त कमेंट्री कर रहे हैं, कंप्यूटर कमेंटेटर के नाम से जाने जाते हैं. चेतन पाटिल सामने की ओर से आते हुए सामना करेंगे जय शेलार. चेतन पाटिल ने काफ़ी इम्प्रेस किया इस पूरी स्पर्धा में. स्विंग एंड मिस, कटर थी, फ्लाई स्लिप पे गेंद को उठाया. अंपायर का बाई का इशारा. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर आगे सरकता हुआ 52 पे पहुंचा है. 52. चेतन पाटिल ताड़ाली एंड से मुड़ते हुए फिर तान दिया आसमान में. फील्डर मौजूद है, मस्तक पे दस्तक. 6 रन. खतरे की घंटी भव्य 11 वाकबिल के लिए भर्ती हुई, क्योंकि ये जो पीछे के बैट्समैन है ना, कल रात से पीस रहे हैं गेंदबाजों को. और वो जो कहते हैं ना कि खरबूजा छुरी पे गिरे या छुरी खरबूजे पे, पीसता और कट्टा खरबूजा है. चेतन पाटिल
बैकफुट पे गए, पंच किया, कवच में खिलाड़ी मिसफील्ड हुआ है, 1 रन। सुभाष धुमाल, आपको लगता नहीं कि पीसे की टीम ने एक बड़े फॉर्मेट में गजब का क्रिकेट खेला है? या अगोदर आपण बघितलं तर मानकुले मैदानावर केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये देखील या संघाने चांगले परफॉर्मन्स केलं होतं. टॉप 3 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. 4 ओवर की समाप्ति, कुल रन बने 59। आप देख रहे हैं धर्मराजा चषक 2025 ताडाली। आप सभी का हार्दिक स्वागत है। एक ही राजा, राजा नगर सेवक, कार्य सम्राट नगर सेवक, ग्राउंड लेवल नगर सेवक नीलेश चौधरी साहब, वड़ाल देवी स्पोर्ट ताडाली, और साथ ही साथ जॉली स्पोर्ट कामतकर की तरफ से आप सभी का सुहानी शाम में स्वागत। खुद से मैंने प्यार तुम्हारे लिए किया, गम को गले का हार तुम्हारे लिए किया, तुम लौट के ना आए किसी शाम को, मगर हर शाम इंतज़ार तुम्हारे लिए किया। ये आखिरी शाम है धर्मराजा चषक की। 59 रन, 4 विकेट। आज हमारे बीच शोबीज से मनारा चोपड़ा को आप देखने जा रहे हैं। 8 ओवर की शुरुआत गेंदबाजी के लिए भाया पाटिल। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, डॉट गेंद। तुरंत ही अंपायर ने डीआरएस लिया है, नहीं बल्लेबाजों ने। ऑनफील्ड अंपायर परेश महाजन, क्या कमाल की अंपायरिंग की है। अंपायर गोकुलदास पाटिल, अंपायर शकील कोटी, अंपायर शानू कुरैशी और अंपायर रमीज रईस अंत तक मेहनत की है। सुबह लगभग 12 बजे से देर रात, कभी तो सुबह भी है। डीआरएस लिया है बल्लेबाजों ने वाइट के लिए। अंपायर कोटी का क्या डिसीजन आता है? वाइट, रिटेन, रिव्यू रिटेन। भाया पाटिल, फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन। फिर विमर के लिए रिव्यू, वाह। जैसे ही फुल टॉस गेंद मिली, मौका तारा और सिक्सर मारा। ये देखिए गजब का भिंगड़ी। नो बॉल है, करेला ऊपर से नीम चढ़ा। लग नहीं रहा है सुभाष धुमाल के पीछे वाले शाम में भी गेंदबाजों को पीस रहे हैं और रात सुबह के 5 बजे भी पीस रहे थे। जय गावदेव स्पोर्ट पीसे। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, अच्छी वापसी भाया पाटिल की। 1 रन स्कोर में आ रहा था। सुभाष धुमाल, पीटीसी परगा टेनिस क्रिकेट, आमना लोना टेनिस क्रिकेट, ये बहुत जल्दी ऊपर जा रहा है। स्कोर इस वक्त 68 रन, 68। भाया पाटिल फिर उड़ाया है, अब की बार फील्डर पहुंच जाएंगे और बढ़िया कैच, आउट हो गए बैट्समैन। वाकई में तमाम डेकोरेट्स, हमारे डीजे, बहुत ही खूबसूरत आवाज़ आप तक पहुंचाई है, विशेष धन्यवाद है।
मांगीलाल पालीवाल फैम टीम मैगी स्पोर्ट्स के कैप्टन और मीत स्पोर्ट्स के कैप्टन टॉस बॉक्स से जुड़ जाएं। लास्ट ऑफिशियल कॉल। नए बैटर नरेश शेला रहे हैं। देखिए वाकबिल के पास भी जवाब देने के लिए बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी है। आज 12 बजे तक सभी प्राइज डिस्ट्रीब्यूशन भी होना चाहिए, किसी को भी छूट नहीं दी जाएंगी। अच्छी गेंद खोल के रख दिया था बैट्समैन को, आगे से थोड़ी सी अंदर की जानिब गेंद कटी थी भाया पाटिल की। बढ़िया गेंद। बहुत अच्छा टोटल बना लिया है, 68 रन। फिर ऑन ड्राइव किया है, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पे गेंद पहले बाउंस पे 4 रन हाथों से छिटकती हुई। गांव ने काफी सहयोग किया है, आप थोड़ा सा पीछे होके बैठे। चौकी की मदद से पीसी स्पोर्ट्स 72। इस मरतबा फोर्स किया बैकफुट पे जाकर लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, वाइडिश में 1 रन। टॉस के लिए सब सामने आ जाए कुर्सी 73। वो कुर्सी सब हटा लो वहां से पूरा, किंतु टॉस के लिए वो सामने आ जाता है। उड़ाया है और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर, फिनिशिंग टच, 6 रन। यस, भाविक भाई, प्रदीपजी ठाकूर, त्याचबरोबर किरण म्हात्रे या मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या उपस्थितीत टॉस होईल आणि त्या ठिकाणी उपस्थित असेल आमचे सहकारी समालोचक, महाराष्ट्राचे एक लाडके समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे, सिद्दीकजी भावे. धन्यवाद डॉक्टर गवली सर। आइए दोस्तों, शाम सुहानी सिटी क्रिकेट BC4 मैच होने जा रहा है मीत स्पोर्ट और मैगी। वेलकम किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख एंड वेलकम हिमांशु पाटिल। आइए बिलाल और हिमांशु। वेलकम बिलाल शेख, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट मीत स्पोर्ट्स के कैप्टन एंड हिमांशु पाटिल, अलीमगढ़ एक्सप्रेस मैगी के कैप्टन। वेलकम सर। 3 दिग्गज हमसे जुड़ चुके हैं। सेमी फाइनल मुकाबला है। सिक्का एक तरफ वड़ाल देवी स्पोर्ट ऑर्गेनाइजिंग की चर्चा और एक तरफ धर्म राजा चषक।
कहीं भी जाइए, व्हाट्सअप, यूट्यूब, इंस्टाग्राम, होटल, सिर्फ धर्मराजा चषक। कॉल किसका रहेगा? 6 ओवर का मैच है। बड़ाल देवी। बहुत बहुत धन्यवाद। मान्यवर से निवेदन है मंच की शोभा बढ़ाना है। किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख। बिलाल सुहानी शाम है, ग्लैमर भर गए। सबसे पहले टीम सेमीफाइनल के रही, एज अ कैप्टन कैसा लग रहा है? एज अ कैप्टन तो बहुत खुश हूँ, बट अभी इतना ग्रामीण के मैचेस चालू है, कोई बच्चे अवेलेबल रहते हैं, कोई अवेलेबल नहीं है, तो उसकी वजह से काफ़ी परेशानी हो रही है टीम में। बट देखते मैच अच्छा है, अच्छा खेलने की कोशिश करेंगे। टॉस जीता है, क्या करेंगे? पहला बैटिंग करेंगे। फिलहाल आपको लगता नहीं कि ISPL ऑल इंडिया क्रिकेट तक हमारे ग्रामीण और BC4 के खिलाड़ी पहुंचे? एक ऐसा दोनों में अंडरस्टैंडिंग चाहिए कि दोनों फॉर्मेट चलते रहे और भिवंडी का क्रिकेट आगे बढ़ता रहे। जी बिल्कुल, अभी जो डेट रहती है टूर्नामेंट की, वो अगर एडजस्ट करके अगर टूर्नामेंट रखें तो बच्चे BC4 भी खेल लेंगे और ग्रामीण भी खेल लेंगे। बट अभी ऐसा हो रहा है कि दोनों टूर्नामेंट क्लैश हो रहे हैं, तो बच्चे कभी अवेलेबल रहते हैं, कभी नहीं रहते। और मोस्टली बड़े बड़े टूर्नामेंट में जो मेन अपना BC4 के बच्चे रहते हैं, हर गांव के 3-4 बच्चे रहते हैं, वो ग्रामीण के मैच के आते हैं, तो BC4 के मैचेस को बहुत तकलीफ होती है उससे। उम्मीद करते हैं कि आगे जो फॉर्मेट हो दोनों फॉर्मेट चलते रहे। ये बताइए, टीम में आप पे डिपेंड ज़्यादा है, हालांकि 11 खिलाड़ी, अच्छी शुरुआत देने जा रहे हैं। जी बिल्कुल, अच्छा ट्राई करेंगे खेलने की। ऑल द बेस्ट। हिमांशु, मैगी इज द चैंपियन ऑफ BC4 चैंपियन ट्रॉफी, एक कप की विजेता है। टॉस जीते तो क्या करते? फील्डिंग ही करता है। और फील्डिंग मिली है। ये बताइए कि आपकी टीम संपूर्ण पूरे ताकत के साथ है? कौशल पटेल नहीं, बस बाकी सब होगी। क्या उम्मीद है आगे की तरफ देख रहे हैं? हाँ जरूर, फाइनल खेलने की कोशिश करेंगे। विकेट तो सबके लेना चाहेंगे, लेकिन अपोजिशन में किसको आउट करना चाहेंगे? बिलाल भाई का विकेट मिला तो अच्छा होगा। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख, मैगीज कैप्टन, वन द टॉस, इलेक्टेड बैट फर्स्ट। चलते हैं कमेंट्री में, जहाँ इतिहास रचने वाले कमेंटेटर महाराष्ट्र के आयकॉन डॉक्टर गवली सर मौजूद है। बहुत बहुत थँक्स सिद्दीकजी भावे. षटकातील पहिला चेंडू आणि ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं, मात्र एकच धाव मिळेल. पण आम्ही जाणार आहोत मान्यवर कक्षामध्ये. मुन्नाभाई त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं स्वागत आणि सन्मान ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर यांना विनंती करणार आहे. आपण आपल्या शुभहस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर लाऊड अपील, जोरदार अपील केलं होतं, मात्र अपील पंच फेटाळून लावतायत आणि लेगबाईचा इशारा करतायत पंच परेश महाजन. आय थिंक थोडीशी दुखापत झाली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला, आणि मला वाटतं ही दुखापत गंभीर नसावी आणि त्या एक थोडासा एक मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो PC संघावर. पाण्याची व्यवस्था करायची, आपण पाणी घेऊन जायचं आहे. व्हॉलंटियर 12 खेळ असेल, यस यस, घेऊन जायची आवश्यकता नाही आहे. आय थिंक दुखापत फारशी गंभीर नसावी. 80 धावांचं एक विशाल लक्ष्य आहे, पण ज्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप आहे भव्य 11 वाघबिल संघाकडे, प्रयत्न खरं तर व्हायला हवा. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पण एक विसरून चालणार नाही की PC संघातून काय बॅटिंग केली होती पियुष पाटीलने. 31 धावांची खेळी आणि मिडल ऑर्डरमध्ये आपण बघितलं साहिल पाटीलने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. नाबाद 28 धावांची तुफानी खेळी केली, 4 टोळे जिंकून षटकार लगावले. जयेश शेलार पुन्हा एकदा बॅटिंगसाठी आणि मात्र की मॅन भाया संघाचा कॅप्टन आहे भाया पाटील. जयेश आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच लगेच डेड बॉलचा इशारा करतायत. आपण पाहता धर्मराजा चषक 2025 मधली ही ग्रामीणमधली शेवटची क्वार्टर फायनलची मॅच. हा चेंडू अपील केलं जाते क्वाड बेंचचं, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र
जय सेलार याने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेले आहे. इट्स अ बिग ब्लो. आणि आदित्यला माहीत होता झेल घेतला तर आपण जबरदस्त प्रेशर बिल्डअप करू आणि तेच काम केलेलं आहे. आणि खरं तर डेंजर मॅन भाया पाटील इज डिपार्ट. ज्या विकेटची आवश्यकता ती विकेट मात्र जयेशने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. आणि आदित्यचं जर बघितलं सेलिब्रेशन बऱ्याचशा वेळा असं होतं प्रमुख फलंदाजाला तुम्ही जेव्हा बाद करता ना तेव्हा बऱ्याचशा वेळा सेलिब्रेशन केलं जातं. तेही पहिल्या षटकामध्ये अर्ली ब्रेक थ्रू. जेव्हा अर्ली ब्रेक थ्रू मिळतं तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं. संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो. बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे मंथन पाटील. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फुटवर्क बघायला मिळालं नाही. इट्स अ डॉट बॉल. भाया पाटील बाद झाल्यानंतर थोडासा मानसिक दडपण तर येणारच. पुन्हा जागेवरनं इट्स अ स्ट्रेट हिट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. हे पाहू शकता पुन्हा जागेवरनं फटका खेळला. उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बरेचसे काही बॅटर असतात त्यांचं फुटवर बघायला मिळत नाही. मला आधी सामना वाटते वर्ल्ड कप 99 मध्ये मास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जागेवर सदागोपन रमेश खेळला होता. आणि सदागोपन रमेश असा एक मात्र बॅटर होता की त्याचं फुटवर्क नसायचं पण तो चांगली बॅटिंग करायचा. जयेश खराब चेंडू आहे. डाव्या एस्टूच्या बाहेरून जाणारा आणि पंचांचा इशारा वाईल्ड बॉल. प्रयत्न केला होता खरं तर फाईनलीकडे खेळण्याचा पण चेंडू हा खूपच बाहेर होता. डाव्या एस्टीच्या बाहेर एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. महत्त्वपूर्ण विकेट्सचा मिळालेली आहे PC संघाला कारण भाया पाटील बाद झालेला आहे. पुन्हा तर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण तब्बल आपण पाहतोय 3 चेंडू उजव्या अष्टीवर. हा चेंडू मात्र अतिरिक्त खूपच बाहेर निघून गेला होता. खरं तर प्रयत्न केला शेवटच्या क्षणी बघितलं की हा चेंडू खूपच बाहेर जातोय. स्वतःला कंट्रोल केलं थांबवलं मंथन पाटीलने आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईल्ड बॉल. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू कमबॅक करताना पाहतोय कारण ऑन साईडला खेळायचं होतं. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण आवश्यक धावगती जवळपास 16 धावांची आहे आणि जेव्हा आवश्यक धावगतीपेक्षा तुम्ही जेव्हा कमी धावा देतात आणि संघाचा प्रमुख मोहरा तुम्ही टिपतात, प्रमुख फलंदाज तुम्ही बाद करतात तर एक किफायती गोलंदाजी आणि एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. आणि हीच गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये जयेश सेलार याने. कारण पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण धावा 9 आल्यात म्हणजे थोडासा आस्किंग रनच्या मागे पडलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाचा प्रमुख बॅटर संघाचा कॅप्टनला बाद केलेला आहे. ही एक फार मोठी जमेची बाजू आहे PC संघाची. जय गावदी PC विरुद्ध पवेलियन वाघविल. भिवंडी विरुद्ध ठाणे अशी ही लढत म्हटलं तर काही वागवं ठरणार नाही आहे. खूप चांगलं समालोचन अगदी पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत करतायत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी बाबे. आणि खरं तर आज पुन्हा एकदा जोडले गेलेत माझ्यासोबत कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. दुसरं षटक ड्राईव्ह केलेलं आहे मात्र प्लेसमेंट इतकं चांगलं नाही. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच हा मिळेल.
धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. आणि पहिल्या दिवसा आपण खूप चांगलं स्कोरिंग इथे केलेलं आहे. हर्ष गायकर टॅलेंटेड स्कोरर आहे. बऱ्याच दिवसानंतर माझ्यासोबत मी समालोचन करतो आहे आणि स्कोरिंग करतो आहे. हर्ष गायकर मॅन फ्रॉम पोगाव टॅलेंटेड स्कोरर आहे. खूप माहिती आहे. स्कोरिंग नाही तर मैदानात बारकाईने लक्ष असतं. यावेळेला म्हणता फुल्लार लाईनचा चेंडू होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉल. जितके डॉट बॉल जातील तितकं प्रेशर निर्माण होईल ते भव्या 11 वाघवील संघावर आणि तितका आत्मविश्वास निर्माण होईल ते पीसीएस संघामध्ये. कारण आस्किंग रन रेट हेल्दी आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती जवळपास 16 धावांची आहे. त्यामुळे मानसिक दडपण वाढणार आहे. आविष्कार याला फटका खेळल्या चेंडू हवेत आहे. झेलोय का पोहोचण्याचा प्रयत्न करतोय यष्टीरक्षक पण मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मधून त्या ठिकाणी हा क्षेत्ररक्षक अचानक आला. अशा वेळेला बऱ्याचशा वेळेला झेल सुटण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर मात्र दोघांमध्ये थोडीशी चर्चा झाली की बाबा रे कॉलिंग झालं नाही. अशा वेळेला कॉलिंग करणं फार गरजेचं असतं. आणि बऱ्याचशा वेळेला पाहतोय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये तुम्ही जर बघितलेलं आहे एक सामना मला आजी आठवते हे पाहू शकता आपण. अशा वेळेला तुमचं कॉलिंग फार महत्त्वाचं आहे. कारण यष्टीरक्षकाने जवळपास शॉर्ट स्क्वेअर लेगला जाण्याचा प्रयत्न केला होता आणि जवळपास थोडासा स्क्वेअर लेगमध्ये हे पाहू शकता. बरं झालं टक्कर झाल्याने दोघांच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं पण बऱ्याचशा वेळेला दोघांच्या चेहऱ्यावरही हास्य दिसत नाही आहे. जॉन गिलेस्पीचं नाक तुटलं होतं. कॉलिंग झालेलं नव्हतं. ऑस्ट्रेलियाचा जॉन गिलेस्पी आहे त्याचं नाक तुटलं होतं. अशा प्रकारे कॉलिंग झालं नव्हतं. साहिल मनेरा आलेले आहे. 2 फलंदाज बाद झाले. सुरुवातीला भाया पाटील बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं की मंथनने एक षटकार लगावून थोडीशी सनसनाटी निर्माण केली पण मात्र त्यानंतर खूप डॉट बॉल खेळला. तो लागोपाठ 3 डॉट बॉल खेळला बाद झाला. तुम्ही एखादा षटकार लगावता आणि 3 किंवा 4 जर डॉट बॉल खेळता तर ते षटकाराला तितकंसं महत्त्व राहत नाही. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे साहिल मनेरा. आविष्कार पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल कारण उजव्याच्या बाहेर व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आविष्कारच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते. कारण आपण जे चेंडू आतापर्यंत बघितले 4 चेंडू व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे फ्रॉम बॅटिंग साईड. बॅटिंग साईड्सनी व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पाहू शकता रिव्ह्यू घेतलेला आहे. खरं तर पंचांच्या जो डिसिजन आहे त्याला थोडं चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग साईडकडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता एकच रिव्ह्यू राहणार आहे. 2 रिव्ह्यू असणार आहे इनिंगला. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर जाणार चेंडूला फटका खेळला चेंडू जाईल तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक मात्र आहे की जय गावदे पीसी संघाला एकेरी द्वितीय धावा जर समोरच्या संघाने घेतल्या अर्थात भव्या 11 वाघवील संघाने घेतल्या तर काही फरक पडणार नाही आहे. मात्र एक आहे की भव्या 11 वाघवील संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर कॅल्क्युलेटेड रिस्क चौकार षटकारांची आतषबाजी करणं हे अनिवार्य झालेलं आहे. कारण पहिल्या षटकात फारशा धावा आलेल्या नव्हत्या. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. बॅटिंग करेल तो आता चेतन पडले. बऱ्याच उशिरानंतर चेतनला स्ट्राईक मिळते. फुल टॉस क्लास फटका खेळलेला आहे.
क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र चेंडू सरळ निघून जाते. डीप कव्हर, सीमा पार, आत्मविश्वास भरा फटका, चौकार. क्षेत्ररक्षण लावून नो मिडल कॉन्फरन्स. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आपण मिडल कॉन्फरन्स कमी कमी करायचे आहेत. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स. आणि बॅटर जे असतील, बॅट्समन असतील, दोघांमध्ये चर्चा तुम्ही ज्या वेळेला करा की षटक संपेल तेव्हाच, मध्ये चर्चा करू नका. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली आहे 15. आणि जेव्हा जय गावदी PCS संघ बॅटिंग करत होता तेव्हा मात्र धावसंख्या होती 30. म्हणजे हा प्रिन्सिपल डिफरन्स आहे. म्हणजे फलंदाज 2 बाद होते त्यावेळेला सुद्धा PCS संघाचे, पण त्यांच्या धावा होत्या 30. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय पियुष पाटील. त्याचा सामना करेल बॅटर डावखुरा शैलीदार साहिल मनेरा. आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे सलामीवीर चेतन पाटील. हा चेंडू मात्र ग्लास करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला जातोय. बॅटला थोडा स्पर्श झाला होता, फाईन खेळायचं होतं, मात्र कसं शरीरापासून जवळून हा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जर कदाचित हे अंतर जास्त असतं तर बॅटच्या मधोमध येऊ शकला असता किंवा चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या. पण आम्ही नेहमी म्हणतोय की तुम्हाला कुठलाही फटका खेळायचा असेल, क्रिकेटिंग स्ट्रोक जे आहेत, मग ड्राईव्ह असेल, स्क्वेअर विकेट असेल, त्याचबरोबर तुमचा ड्राईव्हचा फटका असेल, हुकचा फटका असेल, पूलचा फटका असेल, अंतर असणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडू मात्र खाली राहतोय. इट्स अ डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल जातील तेवढा मानसिक दबाव वाघवील संघावर बघायला मिळेल. भाया बाद झाल्यानंतर काहीतरी धावसंख्येला थोडीशी खीळ बसलेली आहे. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाला, उजव्याच्या बाहेर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट बॉल. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 80 या धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेही भव्या एलन वाघवील हा संघ दिसत नाहीये. याला मात्र हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर डोक्यावरून जातोय. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, मात्र कमबॅक करताना पाहतोय. अपील सुद्धा केलं जात आहे पायचीचं, मात्र पंच परेश महाजन यांनी अपील फेटाळून लावलं. लेगबायचा इशारा करतायत. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 23. अजून जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. परेश महाजन यांची पंच म्हणून जी ओळख आहे, खऱ्या अर्थाने एक स्ट्रिक्ट पंच म्हणून त्यांची ओळख आहे. कारण मी यासाठी उल्लेख केला की सुरुवातीला बघायचं भिवंडी क्रिकेटमध्ये चेकर गोलंदाज खूप जास्त होते, पण एक स्पर्धा अशी झाली की त्यामध्ये जवळपास 22 गोलंदाजांना परेश महाजन यांनी चेकर घोषित केलं. याला पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये.
कमबॅक करताना पाहतोय, षटकार लागल्यानंतर कमबॅक, आणि हेच फार महत्त्वाचं आणि चांगल्या गोलंदाजी खूण आहे. बऱ्याचशा वेळा गोलंदाज मानसिक दबावाखाली येतात, त्याच्याकडनं चूक होते. पण पियुषला आपण बघितलं, षटकार लागल्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. तर आता मात्र 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाला आहे 24 आणि हर्ष 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अब तक 56 धावांची आवश्यकता आहे. पंच इशारा करतात क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे विना विलंब. बारा 56चं समीकरण आहे. आव्हान कठीण आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही आहे. मिशन इम्पॉसिबल म्हटलं तर हरकत नाही, पण अशक्य नक्कीच नाही. त्याचं कारण असं आहे की आवश्यक धावगती आस्किंग रन 26 धावांचं आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये 56 धावा करायच्या आहेत. आक्रमण जर केलं, मोठे फटके जर खेळले तर मात्र एक रंगत बघायला मिळू शकते. पण आतापर्यंत 3 षटकामध्ये अशा प्रकारचं आक्रमण बघायला मिळालं नाही. चौथं षटक 22 सेलार. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्क्वेअर आहे, दिशाहीन आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 25. पुन्हा एकदा टायमिंग अगदी जागेवरनं फुटवर्क बघायला मिळत नाहीये. महत्त्वाच्या मॅचमध्ये ज्याच्याकडनं खरं तर खूप अपेक्षा होत्या, भाया पाटील याच्याकडनं भाया लवकर बाद झाला आणि तिथे मात्र हा संघ पूर्णपणे मानसिक दबावाखाली आलेला दिसतोय. भव्य 11 वाघविल हा संघ. यावेळेला मात्र एक चांगला फटका बघायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलं आहे. गोलंदाजी ज्याप्रमाणे होते ना, त्या अनुसरून क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आणि हे फार महत्त्वाचं. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा तुमचा टप्पा कुठे आहे, कुठल्या बाजूला तुम्ही गोलंदाजी करता आणि क्षेत्ररक्षक कुठल्या बाजूला आहेत. यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि एक सोपा झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. फक्त एकच धाव. एकेरी किंवा दुहेरी धाव संख्येनं आता मात्र भव्या 11 वाघवीर संघाला काही साध्य होणार नाही. आणि पिसे संघ जो आहे, जयगावदे पिसे, यांनाही काही फरक पडणार नाही आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड दी लेग त्रिफलाचित. स्पर्धा पाहतात आमच्या क्रिकेटबरोबर आमच्या मान्यवरांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर यांना मी विनंती करणार आहे की जयराम गोविंद भोईर सरवलीपाड्याचे मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचा आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कारण अतिथी देवो भव, अतिथी म्हणजे देवाप्रमाणे असतात. आणि हे एक असं व्यासपीठ आहे, आमचं VIP कक्ष आहे. ही 5वी स्पर्धा आहे. 5व्या स्पर्धेमध्ये मी या ठिकाणी समालोचन करतोय, सूत्रसंचालनसुद्धा करतोय. ज्या ज्या स्पर्धा होतात सर्वात जास्त स्वागत सन्मान आणि मान्यवर या स्पर्धेला भेट देत असतात. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, मात्र काही फरक पडणार नाही. एकेरी धाव. आणि असं वाटते की शरणागती पत्करलेली दिसते. कुठेही प्रतिकार बघायला मिळत नाही आहे. सकारात्मक पाठलाग बघायला मिळत नाही आहे. त्याचं कारण आहे की अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ आणि सुरुवातीला केलेली फलंदाजी, या 3 गोष्टी. पुन्हा फटका खेळला. चेंडू हवेत आहे आणि लॉंगॉनला एक सोपा सुंदर झेल.
पण मात्र धावसंख्या जी आहे ती फक्त 29. तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मी म्हणेन की मिशन इम्पॉसिबल. मिशन इम्पॉसिबल 51 धावांची आवश्यकता. आता मात्र मिशन इम्पॉसिबल. अगदी अगदी विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय जय गावदी पीसी संघाला. आणि हा चौथा संघ ठरणार आहे तो म्हणजे सुपर 4मध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा ग्रामीण पूलमधून. अंतिम षटक त्याच्यावर कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव नसेल. गोलंदाजी करण्यासाठी येतोय आदित्य सेलार. त्याचा सामना करेल बॅटर प्रथम डाकी. डॉट बॉलची परंपरा कायम आहे. असं वाटत होतं की दोन संघामध्ये एक संघर्ष बघायला मिळेल, परंतु आपण बघितलं तर स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धावमिनिटे, धावसंख्या झालेली आहे 30. असं वाटलं होतं की संघर्ष बघायला मिळेल, पण मात्र तिन्ही फलंदाजी असेल गोलंदाजी असेल त्या क्षेत्ररक्षण तिन्ही बाजूत उजवा संघ ठरलाय पीसे. टर्न काय बघायला मिळते आदित्य चेंडूला, अगदी टर्न तर ते वळवतोय चेंडूला. हा चेंडू जर आपण बघितला जवळपास लेन्थ समोर जर बघितला असं वाटतं उजव्या एसटीच्या समोर, मात्र अगदी बाहेरून निघून गेला डॉट बॉल. आदित्य हा चेंडू पुन्हा एक डॉट जातोय. आणि आता मात्र असं म्हणता येईल की अगदी विजयाच्या दारात उभा आहे जय गावदी पिसे हा संघ. पुन्हा टर्न बघायला मिळते. चेंडूमध्ये बदल करतो. ह्यापूर्वीचा चेंडू जर बघितलं त्यामध्ये टर्न नव्हता, मात्र अगदी उजव्याष्टी सरळ तो निघून गेला होता. आणि हा चेंडू जर बघितलं यामध्ये टर्न बघायला मिळाला. आणि ह्यालाच म्हणतात व्हेरिएशन, बदल. प्रत्येक चेंडूमध्ये बदल. हे बघा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे टर्न नाही मिळाला, सरळ चेंडू हाताळला आणि डॉट बॉल. प्रथम डाकी यांनी तब्बल 5 डॉट बॉल खेळलेले आहेत. अराउंड लेग त्रिफलाची पियुषने फक्त टार्गेट दिलं होतं की काय वाघबिल संघाला, कारण पियुषने तब्बल 31 धावा केल्या होत्या आणि 30 धावा फक्त झालेल्या त्या वाघबिल संघाच्या. पियुषने 31 धावा केल्या होत्या, 30 धावा झाल्या त्या वाघबिल संघाच्या. मॅन ऑफ द मॅचचा किती आपण देऊया, अर्थातच मॅगी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅगी 11. खरं तर आम्ही दोघांचा विचार केला होता, कारण पाहतोय गोलंदाज ही छान गोलंदाज झाली होती. त्यानंतर मिडल ऑर्डरला साहिलने सुद्धा खूप बॅटिंग केली होती. शॉर्ट डायनॅमिक 4 षटकार लगावले होते. पण पियुष, कारण 2 फलंदाज लवकर बाद झाले. 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर पियुषने खेळपट्टीवर थांबला, अँकर रोल केला आणि 31 धावांची तुफानी विस्फोटक विध्वंसक खेळी केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो प्लीज पियुष, प्लीज कम फॉरवर्ड. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन. मॅगी 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. मॅगी 11. पियुष इज